नमस्कार. कल्याणचे सांगती या कल्याण चॅप्टर मेंबरच्या घरगुती मुलाखतींच्या सोहळ्यात मी मिलिंद विनायक काणे आपणा सर्वांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज आपण भेटणार आहोत कल्याण चॅप्टरचे विद्यमान हेड श्रीयुत हेमंत फडके यांना. नमस्कार सर. नमस्कार. आज आपण मुलाखतीकरता वेळ दिला त्याबद्दल कल्याण चॅप्टरतर्फे आपले आभार मानतो. सुरुवात करूया. नक्की करूया सुरुवात. मंडळी, सुरुवात करूया. सर, आम्ही असं ऐकून आहोत की आपलं सगळं बालपण जन्म हा डोंबिवलीत केला, त्यामुळे तुम्ही डोंबिवलीकर आधी होतात आणि आता कल्याणकर झाला. तर थोडंसं बालपणच्या गमती जमती याबद्दल ऐकायला आवडेल. थँक्यू मिलिंद. माझा जन्म डोंबिवलीला झाला. डोंबिवलीला आम्ही राहायचो. डोंबिवली ईस्टला दत्तनगर एरिया आहे. वा. रायन रोड दत्तनगर. हां, म्हणजे स्टेशनपासून हार्डली 10 मिनिटं. तिथे हेरम बिल्डिंग म्हणून त्या काळी एकदम फेमस बिल्डिंग होती. वा. तिथे आम्ही राहायचो आणि भरपूर लोक म्हणजे आमचे मित्र भरपूर होते तेव्हा, कारण आम्ही 50 बिराड होते आमच्या बिल्डिंगमध्ये. वा. माझ्याच एजचे 15 जण आम्ही मित्र होतो. आमच्या बॅचचे 7-8 जण होतो आणि असे 15 जणांचा ग्रुप होता. तुझा ग्रुप अजूनही आहे? हो, अजूनही आहे. अजूनही मी डोंबिवलीला जातो. म्हणजे मनाने डोंबिवलीकर तुम्ही अजूनही आहात? हो, अजूनही आहे. तिथे म्हणजे धमालच होती, कारण तिथे गणपती उत्सव व्हायचा दरवर्षी. आमच्या बिल्डिंगचाच 5 दिवसाचा गणपती असायचा. अच्छा. तिथे सगळ्या म्हणजे कल्चरल ऍक्टिव्हिटी व्हायच्या. म्हणजे 5 दिवसापैकी 4 दिवस हे मिळायचे आम्हाला. बरोबर. तर रात्री सगळं डान्सचा कार्यक्रम किंवा नाटक किंवा अजून जे लहान मुलं असतात सांस्कृतिक कार्यक्रम. हां, सांस्कृतिक कार्यक्रम असं पूर्ण. आणि नाटक म्हणजे 3 अंकी नाटक असायचं. वा वा वा. तर पूर्ण 3 तास. हो, जसं व्यावसायिक करतात. हो, व्यावसायिक. क्या बात आहे. ते आम्ही पण त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचो नाटकामध्ये. वा. पूर्ण 3 अंकी नाटक. नाही, गणेशोत्सवात धमाल असेल. हो, धमाल पूर्ण. अजूनही जाता गणेशोत्सवाला डोंबिवलीला? नाही, आता ऍक्च्युली बिल्डिंग पडली, आता ते रिडेव्हलपमेंटचं काम चालू आहे. बरं. त्याच्यामुळे गेले 2 वर्ष गणपती नाही होते. बरं. पण परत जसं होईल रिडेव्हलपमेंटचं काम तसं परत चालू होईलच. क्या बात. त्यामुळे ती मजा आता परत कंटिन्यू होईलच. फॅन्टॅस्टिक. सर, तुमचं शिक्षण पण सगळं डोंबिवलीत झालं? हो, शिक्षण माझं स्वामी विवेकानंद विद्या मंदिर दत्तनगर शाळा. अच्छा. आमच्या बिल्डिंगच्या मागेच शाळा आहे. अगदीच जवळ. म्हणजे शाळेची बेल वाजली की रात्र आम्ही घरातून निघायचो. क्या बात. एवढ्या जवळ होती. बर. तर माझं पूर्ण 10वी पर्यंत शिक्षण तिथेच झालं, स्वामी विवेकानंद शाळेमध्ये. त्याच्यानंतर मी 94 साली 10वी पास आउट झालो. बर. नंतर मी डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग ठाणा कॉलेज. वा. VPM पॉलिटेक्निक. वा वा. क्या बात. इथे ऍडमिशन घेतली. तो 3 वर्षाचा डिप्लोमा होता. 97ला मी पास आउट झालो डिप्लोमा. बर बर. त्याच्यानंतर मी केमिकल इंडस्ट्रीमध्ये होतो. मी 2 वर्ष केमिकल इंडस्ट्रीमध्ये होतो. बर. म्हणजे तिथं नोकरी करायला सुरुवात? हो. अच्छा, मी जॉब करत होतो 97 नंतर. म्हणजे मी 97 एंडला जॉईन केलं. केमिकल एक लिब्रिझॉल इंडिया म्हणून कंपनी आहे. बर. तिथे सुरुवातीला मी ॲज अ अप्रेंटिस म्हणून जॉईन झालो. बर. आणि तिथे जवळजवळ 9 महिने होतो. 1 वर्षाची होती, पण त्याच्या आधीच मला दुसरा जॉब लागला. म्हणजे पहिल्या नोकरीत तुम्ही 9 महिने होता? हो. अच्छा. लिब्रिझॉलमध्ये. त्याच्यानंतर मी हायकल केमिकल इंडस्ट्रीज म्हणून तळोजाला कंपनी आहे. अच्छा. त्यांचा जस्ट नवीनच प्लांट हे झालेला. त्याचं कमिशनिंग चालू होतं. बरं. तर तेव्हा मग मी ते हायकल 2099 साली हायकल केमिकल मी जॉईन केलं. बरोबर. हायकलमध्ये मी जवळपास 1.5 वर्ष होतो. बरं. तिथे म्हणजे प्लांटमध्येच मेनली काम असायचं आमचं. आणि 3ही शिफ्ट होत्या. अच्छा. आणि पण तिथे चांगलं होतं, कारण फक्त प्लांटमध्ये होता. म्हणजे पूर्ण स्कोप ऑफ वर्क सगळं ते प्लांटमध्येच असायचं. बरोबर. त्याच्यामुळे थोडंसं म्हणजे ते केमिकल असल्यामुळे केमिकलचं सगळं एक्सपोजर व्हायचंच. बरोबर. आणि शिफ्ट ड्युटी असायच्या. अच्छा. त्याच्यानंतर मग मी पण चेंज केलं. नंतर मग मी फील्डच चेंज केलं. अच्छा. म्हणजे या 2 नोकऱ्यांचा अनुभव आल्यानंतर मग तुम्ही आत्ताच्या सॉफ्टवेअरच्या जगात आलात असं म्हणता येईल? हो. बरोबर. ग्रेट. तर हा झाला शैक्षणिक प्रवास आणि थोडक्यात नोकरीतलं करिअर. स्वतःचा व्यवसाय सुरू करावा असं कधी वाटलं? हां, त्याचं असं झालं की म्हणजे मी 2000 साली हायकलमध्ये होतो. म्हणजे मधला पण सांगतो गॅप की कसा आलो. तर नंतर मी जॉब चेंज केला, म्हणजे फील्ड चेंज केलं. बरोबर. मग मी एक ऑटोकॅडचा तेव्हा मी कोर्स केला होता. बर. हां, म्हणजे मी
ऑटोकॅडचा 1 वर्षाचा पूर्ण कोर्स केला होता. बर. आणि 2000 जेव्हा मी जॉब करत होतो तेव्हा मी पॅरलली तो केला. नोकरी करताना नोकरी करतानाच. हो. ग्रेट. आणि अजून पण काही कोर्स केले होते, म्हणजे तेव्हा MS ऑफिसचं वगैरे हे होतं, किंवा काही लँग्वेजेस पण केल्या होत्या. एंडेव्हरिंग डिमांड. सॉफ्टवेअरच्या लँग्वेजेस. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय आलं, मला हायकलमध्ये हेल्थचे बरेच प्रॉब्लेम व्हायला लागले. शिफ्ट ड्युटी होत्या आणि प्लस केमिकलमुळे पण त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळे मग मी शेवटी डिसाईड केलं की आपण फील्डच चेंज करू, कारण शेवटी केमिकल म्हटलं तर हॅझार्डस होऊ शकतं. होणारच. नक्कीच. आणि त्याच्यामुळे मग मी एक माझाच मित्राची एक कंपनी आहे डोंबिवलीलाच, बाय अँड सॉफ्टवेअर म्हणून. बर. तर तिथे मला त्याने जॉईन करून घेतला, कारण मी ऑलरेडी ऑटोकॅड केलं असल्यामुळे मला त्याने कॅडमध्येच डिजिटायझेशन मध्ये, म्हणजे मॅप डिजिटायझेशनच्या ह्याच्यामध्ये त्याने मला स्कोप दिला. जॉईन करून घेतला. बर. आणि तिथे मी ॲज अ कॅड ऑपरेटर म्हणून जॉईन झालो. हे डोंबिवलीतच होतं? हा, डोंबिवलीलाच ऑफिस होतं. डोंबिवली ईस्टला राजाजी पदला ते ऑफिस होतं. घरापासून जवळ? घरापासून जवळ होतं. व्हेरी गुड. आणि तिथे मी जॉईन झालो 2000 काहीतरी. आणि तिथे मी कॅडमध्ये काम स्टार्ट केलं. आणि तिथे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची पण टीम होती. बरं. GIS मधलं जे काम आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. बरोबर. तर ती टीम होती. मी जवळपास 2 वर्ष कॅडमध्ये करत होतो. पण मग मला हळूहळू सॉफ्टवेअरमध्ये पण इंटरेस्ट वाटायला लागला, कारण त्या टीम बरोबर पण इंटरॅक्ट करायचो मी. बरोबर. मग नंतर मी अजून पण काही लँग्वेजेस शिकलो आणि मग मी BCA जॉईन केलं. आणि एक काहीतरी ग्रॅज्युएशन पाहिजे ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्येच पुढे करिअर करायचं आहे. करेक्ट. तर मग मी बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, बरोबर, पुन्हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे पुण्याचं. बरोबर. त्यांचा 3 वर्षाचा BCAचं सर्टिफिकेशन असतं. आणि अतिशय फेमस आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, इज रेकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. आणि त्यांचा प्रॉपर कंटेंट पण चांगले होते, म्हणजे BCAचे ते पण कंटेंट चांगले होते. प्रोजेक्ट पण तुम्ही करायचं असतं त्याच्यामध्ये. तर ते मी 2001 ते 2004 असं 3 वर्ष केलं. अच्छा. त्यांचे कल्याणला आठवड्यातनं 3 दिवस क्लासेस असायचे. अच्छा. शेटे क्लासेस आहेत ना कल्याण? हां, बरोबर. स्टेशनच्या जवळ. स्टेशनच्या जवळ. तिथे ते लेक्चर्स पण असायचे, थिअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही. अच्छा. ग्रेट. तर मग 2004ला मला त्यांच्यामध्ये BCA झालो मी, पार्ट टाइम. बरोबर. करस्पॉन्डन्स. आणि पण मी तिकडेच कंटिन्यू केलं. मग मला तिकडे सॉफ्टवेअर मध्ये काम करायला मिळालं. बरोबर. ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट. म्हणजे पहिलं एक्सपोजर प्रॅक्टिकली सॉफ्टवेअरचं तिथे आलं. हो. येस. ग्रेट. आणि तिथे मग मी 2011 पर्यंत होतो. अच्छा. म्हणजे बराच काळ होता. हो, जवळपास 7 वर्ष. 10 वर्ष. हा, बरोबर. 2000 पासून ते 2010. बरोबर. तिकडनं आम्ही असं ऐकलं की तुम्ही बँगलोरलाही होतात, ज्या पूर्ण वेळ तुम्ही सॉफ्टवेअरला द्यायला लागला. आणि बँगलोरला पण एका MNC मध्ये तुम्ही तिकडनं शिफ्ट होऊन नोकरी केली. डोंबिवली नंतर मी अजून एक दुसरी स्विच झालो. अंधेरीला कंपनी आहे, जेनेसिस इंटरनॅशनल. बरं. सेम डोमेन मध्ये आहे, सेम एक्सपर्ट, सेम सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. करेक्ट. तर तिथे मी ते जॉईन केलं 2012 साली. क्या बात. 2012 ते 2014 मी तिकडे होतो. अच्छा. जवळपास 2.5-3 वर्ष तिकडे होतो. बरोबर. तिथे पण मला चांगलं एक्सपोजर मिळालं, चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये, मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम करायला मिळालं. आणि विथ द टाइम नंतर मला बँगलोरची एक कंपनी आहे, इजिस म्हणून ग्रुप आहे. करेक्ट. म्हणजे फ्रेंच बेस्ड कंपनी आहे. त्यांची बँगलोरला एक सिस्टर कन्सर्न आहे, इजिस जिओ प्लान. बरोबर. तर तिथे मला एक ऑफर आली चांगली. अच्छा. बँगलोरच्या कंपनीमध्ये. म्हणजे IT हबला मुळात जाऊन प्रत्यक्ष काम करण्याचा अनुभव EGS मुळे आला. हो. बँगलोरचं कल्चर आणि बँगलोरला काम करताना कितपत मजा आली? बँगलोरला मजा आली. ऍक्च्युली मी तिकडे एकटाच होतो. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे फॅमिली मुलगा लहान असल्यामुळे तो तेव्हा 2 वर्षाचा होता. मला वाटतं त्यामुळे अपर्णा प्रवास करू शकली नव्हती. हो. हा. त्याच्यामुळे मग मी एकटाच गेलो तिथे. म्हणजे मजा आली तिथे. आणि एकतर बँगलोरचं क्लायमेट चांगलं आणि त्यामुळे ग्रीन सिटी म्हणतात. करेक्ट. म्हणजे ट्रॅफिक वगळलं तर बँगलोर खरोखर आवडणार कसं? म्हणजे तुमच्या ऑफिसच्या जवळपास जर तुमचं घर असेल तर सगळ्यात बेस्ट आहे. अप्रतिम. खरोखर. तिथे मला चांगल्या प्रोजेक्ट्सवरती काम करायला मिळालं. आणि ओव्हरसीज म्हणजे फ्रेंच बेस्ड कंपनी असल्यामुळे त्यांची जी मेन फ्रेंच कंपनी आहे त्यांच्या प्रोजेक्ट्सवरती मला काम करायला मिळालं. बरोबर. मध्ये असताना. बरोबर. त्याच्यामुळे मजा आली काम करायला. ग्रेट. मी आता माझ्या मूळ प्रश्नावर परत येतो की
EGS मध्ये असतानाच मग डिसिजन झाला की आता बाबा मला अनुभव आलेला आहे योग्य तो व्यवसाय सुरू करण्या इतपत आणि आता मला व्यवसाय सुरू करायचा आहे, पण तिथंच तो विचाराची सुरुवात झाली? नाही, तसं आलं EGS मध्ये मी होतो जवळपास 2.5 वर्ष होतो. पण शेवटी फॅमिली आणि हे मला महिन्यातनं एकदा तरी मी इकडे यायचो. बरोबर. अपडाऊन करायचं. बरोबर. शेवटी मग डिसाईड केलं की आपण मुंबईलाच परत स्विच करूया. आणि मला मुंबईची एक ऑफर आली होती कंपनीची. बर. पण इन द टाइम मी ज्या क्लायंट बरोबर काम करत होतो, EGSचाच क्लायंट होता, सो त्याने मला ऑफर दिली की तू डायरेक्टली आमच्या बरोबरच काम कर. अच्छा, क्या बात. तिकडे जॉईन करू नको, तू आमच्या बरोबरच काम कर ऍज अ कन्सल्टंट, नॉट कन्सल्टंट एक्झॅक्टली, ऍज अ कंपनी म्हणून. बरोबर. सो मग तेव्हा मी आदिटेक सोल्युशन्सची माझी प्रोप्रायटरी फर्म बनवली, रजिस्टर केली आणि म्हटलं की हा एक क्लायंट आहे, पण आपल्याला इन फ्युचर अजून पण काही ऍज अ कंपनी म्हणून करता येईल, प्रोजेक्ट्स करता येईल. करेक्ट. स्वतःचा आपला बिझनेस म्हणून करता येईल. म्हणून मी तो डिसिजन घेतला की अर्थात त्याच्यामध्ये थोडीशी रिस्क होती, कारण सेम ग्रुप कंपनी असल्यामुळे डायरेक्टली ऑफिशियली असं काही मला ते कमिट करत नव्हते. बरोबर. म्हणजे मध्ये त्यांच्या ह्याच्याप्रमाणे 1 महिन्याची गॅप लागते मध्ये. बरोबर. सो ती गॅप गेल्यानंतरच ऑफिशियली मला ते हातात काही देणार होतं. करेक्ट. त्याला प्रोफेशनल कोचिंग केलं म्हणून समोर कारण येऊ शकतं. पण ती रिस्क घेतली मी, कारण पुढे मला चांगले प्रॉस्पेक्ट्स दिसत होते. बरोबर. दॅट वॉज वर्थ इट. हो. म्हणजे थोडक्यात आदिटेक सोल्युशन 2015 साली. हो, नाही 2015 नाही, 2015ला मी बँगलोरला गेलो. 2015 ते 18 तिकडे होतो. अच्छा, बर. 2018ला आदिटेक सोल्युशन्स स्थापन झाली. तिकडनं शिफ्ट झालो मुंबईला. वा वा. म्हणजे तिकडे 3 वर्ष काम केल्यानंतर शेवटी त्या फ्रेंच क्लायंट बरोबर काम करण्याचा अनुभव, एकंदर मिळालं आयटीतलं एक्सपोजर आणि त्यांनी पण तुम्हाला गेलेली ऑफर, असा त्रिवेणी संगम जुळून आला आणि मग आदिटेक सोल्युशनची संकल्पना प्रत्यक्षात उतरली. ग्रेट. तुम्ही म्हणालात की मुलगा लहान होता आणि तुमच्या मिसेस आपण इथे होत्या आणि इव्हेंच्युअली फॅमिलीपासून आपण लांब असलो की फार जास्त काळ एकट्याने राहणं हे तितकंसं सोपंही नसतं, कारण दोन्ही ठिकाणी मॅनेज करायला लागतं. तर तुमचा एक अतिशय गोड मुलगा आहे आदित्य आणि अपर्णा, तर यांच्याबद्दल थोडंसं सांगा. हो, मी फॅमिलीबद्दलच सांगतो आता. म्हणजे मला मोठी बहीण आहे, ती गोरेगावला असते. अच्छा. ती हाऊस वाईफ आहे. आणि आम्ही दोघंच म्हणजे. बरोबर. आणि अपर्णा बायको माझी आणि आदित्य. आता तो 11 वर्षाचा आहे. ग्रेट. तो आता 5वीला आहे. आणि त्याला म्हणजे टेबल टेनिस खेळायची आवड आहे आणि त्याला बाय बर्थ म्हटलं तर पोटेन्शियल त्याचं ड्रॉइंगमध्ये आहे. तो ड्रॉइंग काय ना काय चालू असतं त्याचं ड्रॉइंग. नाही, पण त्याची सुरेख चित्र, शिवाजी महाराज किंवा नेल्सन मंडेला किंवा अजूनही त्यांनी काही काढलेली बरीच चित्र आम्ही पाहिलेली आहेत. त्यामुळे चित्रकलेत अप्रतिमच पोटेन्शियल आहे, त्यात काही वादच नाही. आणि मेन काय झालं की त्याचं आम्ही DMIT हे केलं होतं, फिंगरप्रिंट अनालिसिस. बरोबर. तर त्याच्यामध्ये मेनली हे आलं की त्याचे हे म्हणतात की जास्ती ऍक्टिव्ह येतो, फाईन मोटर आहे, त्याच्यामुळे त्याला कुठेतरी त्याच्या एनर्जी चॅनलाइज झाल्या पाहिजे. बरोबर. म्हणून त्याला मग त्यांनी सजेस्ट केलं की त्याला टेबल टेनिस मध्ये टाका. त्याला आम्ही मग टेबल टेनिस चालू केलं सुरुवातीला ऍज अ की एक ऍक्टिव्हिटी म्हणून. बरोबर. सुरुवातीला ऍक्च्युली तो रेडीच नव्हता, कारण त्याला ड्रॉइंगचं हे असल्यामुळे आणि त्याचं एज पण तेव्हा तसं लहान होतं. खरंय. पण सुरुवातीचे एक 4-5 महिने त्याला असंच थोडक्यात आपण ढकलणं म्हणतो, त्याला असं आम्ही ढकलायचो. बरोबर. पण नंतर त्याला पण आवड निर्माण झाली टेबल टेनिसमध्ये. बरोबर. आणि मग आता असं झालं की तोच कधीतरी समजा असं होतं की आम्हाला पुढे जायचं असतं, तर आम्ही सांगतो की एक दिवस तू नको जाऊस, नाही तुम्ही जा, आम्ही टेबल टेनिसला जातो. वा. अशी आता त्याला आवड टेबल टेनिस मध्ये झालेली आहे. म्हणजे तो बाकीचे प्रोग्राम सॅक्रिफाय करू शकतो, पण टेबल टेनिस नाही. क्या बात आहे. आम्ही असं ऐकलो की आता टेबल टेनिसच्या तो मोठ्या टुर्नामेंट्स पण खेळ. हा, म्हणजे आता त्याला आम्ही डिस्ट्रिक्ट आणि स्टेट मध्ये उतरवतो. म्हणजे अजून तो शिकतोच आहे. बरोबर. पण त्याला चांगलं एक्सपोजर मिळावं म्हणून आम्ही त्याला स्टेटला पण उतरवतो, पण मेनली डिस्ट्रिक्ट साठी त्याला आम्ही हे करतो की. वा. पण म्हणजे एवढी प्रगती आहे की तो डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट्स खेळू शकतोय आणि गोइंग फॉरवर्ड ही मे बी रिप्रेझेंटिंग द स्टेट टुर्नामेंट्स. फॅन्टॅस्टिक. ब्रिलियंट. अपर्णाबद्दल थोडं सांगा. अपर्णा ऍक्च्युली म्हणजे ती बॉर्न अँड ब्रॉट अप कल्याणमधलीच. अपर्णा काणे. ती ऍक्च्युली जॉब करत होती GTL इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे ग्लोबल टेली सिस्टम्स.
त्याच्यानंतर त्यांची जवळपास 10 वर्ष ती जॉब करत होती. बरोबर. आदित्य व्हायच्या आधी. बरोबर. नंतर त्यांची डिव्हिजन ऑरेंज बिझनेस सर्व्हिसेस म्हणून कंपनी, करेक्ट, टेलिकॉम मध्ये, सेम डोमेन म्हणजे GTL आणि ऑरेंज. ऍब्सोल्युटली. त्याच्यामुळे मग त्यांची अख्खी डिव्हिजन त्यांनी केल्यामुळे, टेकओव्हर केल्यामुळे ते ऑरेंज मध्ये गेले. बरोबर. वाशीला त्यांचं ऑफिस होतं. तर ती तिकडे ऍज अ कमर्शियल मॅनेजर म्हणून काम करत होती. बरोबर. तर तिला पण ऍक्च्युली म्हणजे चांगल्या इंटरनॅशनल प्रोजेक्टमध्ये काम करायला मिळालं. शेवटी जेव्हा ती आदित्य जेव्हा झाला त्याच्या आधी ऑस्ट्रेलियन कंपनी होती, त्यांच्याबरोबर ती काम करत होती. वा, क्या बात. म्हणजे त्यांच्या टाइम प्रमाणे तिला मध्ये तेव्हा काम करायला लागेल. बरोबर. म्हणजे शी वॉज ऑल्सो एन्जॉईंग हर वर्क. मग स्पेसिफिकली हा निर्णय घेतला गेला आदित्य आल्यानंतर की नाव शी विल टेक केअर ऑफ होम अँड विल टेक केअर ऑफ प्रोफेशनल लाईफ. हो, कारण कसं आलं की लग्नानंतर ऍक्च्युली म्हणजे माझी आई आणि तिची पण आई एक्सपायर, दोघंही अगदी कमी वेळा, अगदी कमी वेळा, म्हणजे एका वर्षाच्या आतमध्येच हे झालं. बरोबर. त्याच्यामुळे घरी तसं कोणी नाही, की इव्हन माझे वडील पण तेव्हा नव्हते आधी तेव्हा. बरोबर. तेव्हा घरी असं कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्हीच डिसाईड केलं की तू आता घरीच थांब, म्हणजे आधी तिच्याकडे बघ, थोडासा मोठा होईपर्यंत ती बघेल त्याच्याकडे. बरोबर. आणि मग नंतर आहेच तिचा जो आधीचा एक्सपिरियन्स आहे तो युटिलाइज करून, किंवा तिला मेन तिचं कम्युनिकेशन चांगलं आहे, सो तिला ते कुठेतरी युटिलाइज करता येईल. नक्कीच. तिचा जॉब आधी कोऑर्डिनेटर म्हणून पण होता, म्हणजे कमर्शियल आणि कोऑर्डिनेशन असं दोन्ही असल्यामुळे बरोबर ते पण तिला चांगला एक्सपिरियन्स आहे कोऑर्डिनेशन मध्ये. ऍब्सोल्युटली. आणि त्याच्यामुळे आणि तिचा एकंदर स्वभाव बघता तिला त्याच्यामध्येच स्कोप आहे, म्हणजे जॉब तसा बघता येईल, जॉब नाही किंवा स्वतःचं काही चालू करता येईल. बरोबर. असा विचार करून आम्ही सो शी टूक केअर ऑफ आदित्य and you will take care of professional. Yes. Well, that was a decision based on situation by the intake. Great. Fantastic, sir. तुम्ही डोंबिवलीत जन्माला आला, पण नंतर व्यावसायिक कारणाने तुम्ही कल्याणमध्ये शिफ्ट झाला. बघ, अजूनही जुन्या छंद, जुन्या आवडी, डोंबिवलीला जाणं ही त्यापैकी एक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला फिरायला खूप आवडतं. तुम्ही अगदी चवीने खाता असं आम्ही ऐकून आहोत. तर थोडंसं आपल्या छंद आणि आवडीनिवडीबद्दल सांगा. फिरायला मला आवडतंच, म्हणजे आम्ही म्हणजे लग्नाच्या आधी आम्ही बरंच फिरायचो, म्हणजे तेव्हा माझ्याकडे बाईक होती. करेक्ट. तर माझे मित्र आम्ही डोंबिवलीचे बऱ्याच ठिकाणी गेलो, म्हणजे कोकणात तर आम्ही रत्नागिरीपर्यंत 4-5 वेळा तरी गेलो असतो, नाशिक, पुणा. करेक्ट. फ्रिक्वेंटली आम्ही बाईकवरून जायचो. अच्छा. पण नंतर कसं आलं की नंतर थोडं कमी झालं बाईकवरून फिरणं. मग नंतर मग आम्ही थोडंसं कारने वगैरे जायला लागलो. पण मला फिरणं अजूनही आवडतं. आता पहिल्या एवढं नाही हे करतायत, कारण कामाच्या व्यावसायिक व्यस्ततेमुळे वेळ कमी पडतो. पण तरी अजूनही फिरणं असतं. हो. आणि तुमचं कोकणावरचा प्रयत्न अगदी जगजाहीर आहे. तुमचं स्वतःचं कोकणात घर आहे, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. कोकणामध्ये जे निसर्ग सौंदर्य आहे तसं म्हणजे कुठेही नाही. अर्थात प्रत्येका ठिकाणी प्रत्येकाच, म्हणजे आता मी कोकण म्हटलं किंवा आता घाटावरती म्हटलं, प्रत्येकाचं हे वेगळं आहे. म्हणजे बरोबर. निसर्ग हे म्हणा किंवा तिकडचं कल्चर. नक्कीच. कोकणातलं मी मूळ आमचं कोकणात हे असल्यामुळे मला तिकडचं अजून ओढ आहे. म्हणजे पुढे मागे जे आमचं घर आहे ते अजून काही हे करून डेव्हलप करून काही करायचं इच्छा आहे. बरोबर. नक्कीच मी ते म्हणतो की आपण हे म्हणतो की बास्केटमध्ये बकेट लिस्ट. तर दॅट इज वन ऑफ द बकेट लिस्ट विश. ग्रेट. म्हणजे कोकणात तुम्हाला पुढे मागे जाऊन सेटलही व्हायला आवडेल असं आपण जर म्हटलं, किंवा अजून 20 वर्षानंतर जर हेमंत सरांनी ठरवलं किंवा आता रिटायर व्हायचं आणि मुंबईत न राहता, म्हणजे कल्याणला न राहता शिफ्ट व्हायचं, तर मग कोकणात शिफ्ट व्हायला आवडेल निश्चितपणे. कारण मी तुमच्यावर कोकणातही स्वतः प्रवास केलेला आहे, त्यामुळे मी ह्या विषय अतिशय जवळून पाहिला आहे. म्हणून मला हा प्रश्न मुद्दाम विचारावासा वाटला. आणि अर्थातच तुम्हाला ज्या पद्धतीने फिरायला आवडतं, निसर्ग सौंदर्य पाहत म्हणजे मंडळी आपण असं म्हणू शकतो की मुंबईतला मनुष्य कोकणात फक्त 4 दिवस गणपतीला किंवा होळीला जातो, पण हेमंत सर कोकणात कायमच्या पण वास्तव्याला जाऊ शकतात. हे आत्ताच त्यांच्याकडून कळलं. आणि अशी फार कमी माणसं असतात आणि फिरण्याची आवड जपत कोकणात स्वतःचं घर पण मोठं करायचं, हे त्यांनी आता आपल्याकडे बोलून दाखवलं. सर, तुमची खाण्यापिण्याची आवड पण आम्हाला माहिती आहे, आणि अगदी तुम्ही चवीने खाणारे खवय्या. तर ही आवड कशी निर्माण झाली, का पहिल्यापासूनच ही होती, का व्यवसायामुळे निर्माण झालेली आवड? नाही, मुळात माझी आई म्हणजे ती
आपण हे म्हणतो ना की वेगवेगळे पदार्थ करायचे घरीच. ग्रेट. आणि तिलाही आवड होती की स्वयंपाक करायची, वेगवेगळे पदार्थ हे करायची. त्याच्यामुळे ऍक्च्युली मला त्या चवीने खायची सवय झाली. वा. आता ती थोडीशी आपण म्हणू की घरी महागात पडते. म्हणजे घरी असं म्हटलं होतं की आईने सवय लावली म्हणून तुम्ही आता ते ऍप्लिकेबल आहे. पण आहे म्हणजे मला ते क्वालिटीवरती मी जास्ती फोकस करतो आणि चवीवरती. म्हणजे बरोबर. म्हणजे जे खाईन ते चवीने खाईन. क्वांटिटी नसली तरी चालेल पण क्वालिटी इज अ मॅन्डेट. किंवा आपण पुढे हॉटेलला गेलो तर चांगलं हॉटेल किंवा असं 3 स्टार किंवा 5 स्टार हॉटेलपेक्षा मेन त्याची टेस्ट कशी आहे खरं त्याच्यावरती माझा फोकस असतो. म्हणजे अगदी हॉटेल साधं जरी असेल, कल्याणातलं कुठलंही छानसं हॉटेल, पण जर क्वालिटी असेल तर हेमंत फडके जाते. मंडळी, मला एक इथं पुलंनी सांगितलेलं वाक्य आठवतं की जसं भरपूर गाणी गातो म्हणून जो गवय्या असू शकत नाही, तसं भरपूर खातो म्हणून तो खवय्या नसतो. ज्याला चवीनं खाता येतं, चवीचं खाता येतं, तो खवय्या होतो. आणि पुलंचं हे वाक्य हेमंत सरांना अगदी तंतोतंत लागू होतं. सर, पुढे जाऊ आपण. नेटवर्किंग फोरम म्हणजे BBNGला मला वाटतं तुम्हाला गेली जवळपास 4.5-5 वर्ष तुम्ही या फोरम बरोबर आहात, किंबहुना अधिक काळ. तुम्ही ट्रेजरर म्हणून सुद्धा 2.5 वर्ष काम पाहिलेलं आहे आणि आता तुम्ही चॅप्टर 8 आहात. तर एकंदर नेटवर्किंग फोरमवर एक व्यावसायिक म्हणून काम करण्याचा अनुभव काय सांगा? तसं म्हटलं तर म्हणजे 2018ला मी आदिटेक सोल्युशन्स फॉर्म केलं. बरोबर. मी BBNG 2019लाच जॉईन केलं. करेक्ट. म्हणजे नेटवर्किंग फोरम BBNG माझा पहिलाच. करेक्ट. पण अतिशय सुंदर. म्हणजे BBNGचा माझा अनुभव फंटास्टिक आहे. त्याच्यावरती म्हणजे कुठल्याही नेटवर्किंग फोरमवरती कसं असतं की तुम्ही नुसतं जॉईन करू नये, तुम्ही त्याचा जेवढा बेनिफिट घ्याल, तुम्ही जेवढं लोकांना अप्रोच व्हाल, कनेक्टिव्हिटी वाढवाल, करेक्ट, तेवढं तुम्हाला त्याचा बेनिफिट होणार. करेक्ट. आणि BBNG मुळे मला चांगला फायदा आला. म्हणजे टँजिबल आणि इनटँजिबल दोन्ही बेनिफिट्स माझे मेन कनेक्ट वाढले. कारण मी कल्याणमध्ये ऍक्च्युली आलो 2010 साली. म्हणजे जरी मी म्हणजे बॉर्न अँड ब्रॉट अप डोंबिवली आणि कल्याणला मी 2010ला शिफ्ट झालो. कल्याणला एवढं माझं फ्रेंड सर्कल किंवा एवढं हे नव्हतं ओळखीचे. बरोबर. BBNG मुळे मला एवढा त्याचा फायदा झाला की ओळखी प्रचंड वाढल्या कल्याणमध्ये. आणि एक म्हणजे मित्रमंडळ प्रचंड झालं की नुसत्या ओळखी वाढल्या नाहीत व्यावसायिक दृष्ट्या, पण मित्रमंडळही झालं, जे फार महत्वाचं असतं. ते फार महत्वाचं असतं. ग्रेट. म्हणजे आपण फॅमिली फ्रेंड म्हणतो तसेही मित्र मध्ये झाले BBNG मध्ये. एक्सलंट. एक्सलंट. आणि प्लस बऱ्याचशा ट्रेनिंग आणि ज्या BBNG जे ऍक्टिव्हिटी घेतं, ट्रेनिंग ऍक्टिव्हिटी किंवा बिझनेस ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू ज्या ऍक्टिव्हिटी घेतात त्याचाही बराच फायदा झाला. अष्टांगासारखं. नक्कीच. अतिशय उत्तम उपक्रम होता. ग्रेट. तुम्हाला सर असं वाटतं की नेटवर्किंग फोरम जसं आता मी सांगितलं की टँजिबल आणि इनटँजिबल हे दोन्ही बेनिफिट्स होतात निश्चितपणे, पण त्याच्याने टिकून राहणं आवश्यक असतं. बरोबर. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की माणसाने म्हणजे मी जर आता नवीन नेटवर्किंग फोरम जॉईन करत असेल आणि आता मी तुमच्याही चॅप्टर 8 म्हणून बोलतो, एक साधा मेंबर म्हणून, तर मी जर तुम्हाला असं विचारलं तर चॅप्टर 8 म्हणून तुम्ही मला काय सांगाल की मी नक्की काय केलं पाहिजे? कसं आहे की म्हणजे तुम्ही लोकांचं नॉर्मली थिंकिंग असतं की मी जॉईन केलं कुठल्याही नेटवर्किंग फोरम, बरोबर, मी मीटिंग अटेंड केली की मला लोकांनी अप्रोच केलं पाहिजे किंवा मला बिझनेस दिला पाहिजे. खरं. तसं नाहीच होत. बरोबर. तुम्ही लोकांना अप्रोच झालं पाहिजे किंवा तुमचा बिझनेस जास्तीत जास्त लोकांना कसा कन्व्हिन्स होईल किंवा कसा कळेल, बरोबर, यासाठी तुम्ही मेहनत घेतली पाहिजे. बरोबर. तुम्ही मीटिंग अटेंड केली आणि जस्ट तुमचं म्हणजे लोकांशी बोललात 2 मिनिटं मीटिंग मध्ये तरी त्याचा काही फायदा होत नाही. खरी गोष्ट. तुम्ही लोकांशी आपण अप्रोच झालं पाहिजे. इव्हन क्रॉस चॅप्टरशी पण लोकांशी पण तुम्ही मेंबरशी पण अप्रोच झालं पाहिजे. बरोबर. असं आपला BBNGचे 24 आपले चॅप्टर्स आहेत. बरोबर. महाराष्ट्र. बरोबर. तर आपला बँगलोर आणि हैदराबादला पण चॅप्टर आहे. तर मॅक्झिमम लोकांना तुम्ही जेवढे अप्रोच व्हाल आणि तुमचा बिझनेस तुम्ही नेटवर्किंग कराल, तिकडे जाऊन तुम्ही क्रॉस चॅप्टर प्रेझेंटेशन द्याल, बरोबर, त्याचाच तुम्हाला फायदा होणार आहे. खरी गोष्ट. म्हणजे ही लॉंग प्रोसेस आहे. माझ्याकडे पेशन्स असला पाहिजे. म्हणजे कसं आहे की तुमचे असे काही हे असतील आयटम्स की जसं फूड मधले आयटम असतात की इमिजिएटली ते लोकांना फ्रिक्वेंटली लागणारे असतात. काही असतात की जे तुमच्या सर्व्हिसेस असतात की ते सगळ्यांना लागत नाही. खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुमच्या जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं मे बी डायरेक्टली तुम्हाला हे मिळणार नाही बिझनेस, पण त्यांच्या थ्रू त्यांचे जे कनेक्ट्स आहेत त्यांच्या थ्रू तुम्हाला नक्कीच फायदा होऊ शकतो, संधी उपलब्ध होऊ शकतो. हो.
नक्कीच. म्हणजे 2 टायर 3 टायर असं आपण जे म्हणतो, बरोबर, त्याच्या थ्रू आपल्याला नक्कीच बिझनेस मिळू शकतो. त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांना अप्रोच व्हायला पाहिजे, आपला बिझनेस त्यांना सांगितला पाहिजे. फॅन्टॅस्टिक. सर, आता एक व्यावसायिक प्रश्न विचारतो जो अतिशय महत्वाचा आहे. जसं तुम्ही म्हणालात की आदिटेक सोल्युशन्स ही सॉफ्टवेअर सर्व्हिस देणारी कंपनी आहे आणि 2018 साली ती तुम्ही कल्पना प्रत्यक्षात आणली. त्याच्या आधी नोकरीचं एक्सपोजर होतं, सॉफ्टवेअरमध्ये घेतलेलं. त्याच्या आधी तुम्ही 2-3 ते प्रोफेशनल कोर्सेस केले, यातला एक BCA होता. मग फ्रेंच क्लायंट जो मला वाटतं अजूनही तुमच्यावर काम करतो आणि ते प्रोजेक्ट बरंच मोठं आहे. म्हणजे गेली कित्येक वर्ष तुम्ही त्या फ्रेंच क्लायंट बरोबर काम करताय एक प्रोफेशनल म्हणून. तर सॉफ्टवेअर सर्व्हिसेस करताना तुम्हाला काय काय अडचणी येतात किंवा त्याच्यातल्या संधी अशा काय आहेत की ज्या तुम्ही आज लोकांपर्यंत पोहोचवता किंवा लोकांना आज त्या संधी मार्फत तुम्हाला त्या संधी पोहोचवता येतात, याबद्दल तुम्हाला काय सांगायला हवं? संधी ऍक्च्युअली म्हणजे असतात बऱ्याच. तुम्हाला बरेच त्याचे टूल्स आहेत. म्हणजे तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती तुम्ही ऍक्टिव्ह राहायला पाहिजे. बरोबर. जसं लिंक्डइन आहे किंवा फेसबुक आहे. नेटवर्किंग प्लॅटफॉर्म तर आहेच, BBNG सारखा आपला नेटवर्किंग प्लॅटफॉर्म तर आहेच. तर तिथे तुम्हाला ऑटोमॅटिकली जसं तुम्ही जास्ती अप्रोच व्हाल लोकांना किंवा आपले ज्या सर्व्हिसेस आहेत बरोबर त्या जशा तुम्ही चांगल्या रीतीने लोकांना सांगाल तसे तुम्हाला जास्ती चान्सेस असतात की तुम्हाला काहीतरी कनेक्ट मिळायचे. खरं. आणि तुम्ही असं लिमिट नाही ठेवायला पाहिजे की बाबा मी एखादी सर्व्हिस करतो तर एखादं छोटं जरी काम असेल ना तरी ते मला वाटतं तुम्ही ते ऍक्सेप्ट करायला पाहिजे, कारण त्याच्यातनं तुम्हाला किती मोठं काम मिळेल हे सांगू शकत नाही. निश्चितपणे लाख मोलाची गोष्ट आहे. मग आता त्यालाच लागून हा प्रश्न येतो की आदिटेक सोल्युशन सर्व्हिस हे नक्की काय काय प्रोव्हाइड करतं? आम्ही मेनली वेब ऍप्लिकेशन्स बिल्ड करतो, मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि GIS म्हणजे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. बरोबर. GIS ऍप्लिकेशन्स, GIS सर्व्हिसेस. करेक्ट. म्हणजे तसं सांगायचं झालं तर आम्ही एक ट्री सेन्सस नावाचं एक ऍप्लिकेशन केलं होतं, जे एका क्लायंट थ्रू केलं होतं. त्यांना मुंबई आणि न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी एक ऍप्लिकेशन बिल्ड करायचं होतं. त्याच्यामध्ये झाडं असतात ना आपल्या एरियामध्ये, अर्बन लोकल बॉडीज मध्ये. बरोबर. त्यांचं लोकेशन ऑलरेडी कॅप्चर केलं होतं त्यांनी सर्वेच्या टीमने. त्याचं डेटा ऍप्लिकेशनवर टाकून एक अनालिसिसचं ऍप्लिकेशन बनवायचं. ते आम्ही केलं होतं. ते आम्ही 2019 साली केलेलं ऍप्लिकेशन. म्हणजे मोठं प्रोजेक्ट होतं. हो, कारण मुंबई आणि नवी मुंबई दोन्हीकडची एकंदर झाडं मोजून तो डेटा अपलोड करणं हे म्हणजे वास्ट काम. आता तेच ऍप्लिकेशन त्यांनी पुढच्या जवळ 15 म्युनिसिपल कॉर्पोरेशनसाठी यूज केलं. वा, क्या बात. कारण ऍप्लिकेशनचा बेस सेम असतो, फक्त डेटा चेंज होतो. बरोबर. थोडेफार काही मायनर चेंजेस करून सेम ऍप्लिकेशन आपण सगळीकडे यूज करू शकतो. खरं. बरोबर. याच्यातच अजून कामं मिळत गेली. हो, BMC किंवा त्या रिलेटेड. कारण एकदा तुम्ही BMCच्या संपर्कात आला गव्हर्नमेंट एजन्सी म्हणून की अजूनही कामाचे स्कोप वाढत जातात. हो, आत्ताच त्याच क्लायंटचं आम्ही एक काम जस्ट स्टार्ट झालंय. नाव मला सांगता येणार नाही. बरोबर. पण त्या प्रोजेक्टचा मला त्याच्यामुळेच तो फायदा आला की मला अजूनही एक प्रोजेक्ट मिळाला. बरोबर. आणि आता आम्ही एक प्रॉडक्ट बिल्ड केलंय जे वॉटर सप्लाय आणि सिवरेजचे जे ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम असतात त्याच्यामध्ये वॉटर सप्लाय नेटवर्क जे ले करतात ते जे कॉन्ट्रॅक्टर ऍक्च्युअली काम करतात त्याच्यावरती. बरोबर. तर कॉन्ट्रॅक्टर आणि जे कन्सल्टंट असतात ते आपण PMC म्हणतो त्याला, प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. सो त्यांना मेन जेव्हा ते काम चालू असतं बरोबर तेव्हा त्याचं रिअल टाइम मॉनिटरिंग आणि मॅनेजमेंट करण्यासाठी एक आम्ही ऍप्लिकेशन वेब GIS ऍप्लिकेशन बनवलंय. रिअल टाइम डेटा देतो. म्हणजे डेटा इंजिनियर्सने साईटवरती जाऊन तो डेटा अपडेट करायचा. त्याच्यावरती पाईपलाईनचा नेटवर्कचा डेटा तो अपडेट करतात त्याच्यावर ऍप्लिकेशनमध्ये. आणि त्याच्या बेसवरती त्यांना एक्झॅक्ट स्टेटस काय तो कळतो. आणि मग त्याच्यावरती रिपोर्ट जनरेशनचा पार्ट आहे. बरोबर. म्हणजे याचा फायदा असा होतो की समजा बरेच वेळेला असं असतं की कॉन्ट्रॅक्टर लोक एका वेळीच 10 प्रोजेक्ट्सवरती काम करत असतात. बरोबर. 10 वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर. करेक्ट. तर त्यांना सगळे प्रोजेक्ट्स मॅनेज करायला अवघड जातात. खरी गोष्ट आहे. कारण त्यांना एक्झॅक्टली फील्डवरती काय काम चालू आहे हे त्यांना आयडेंटिफाय करायला मग त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करायला लागतं. त्यांना फील्डवरच्या माणसांना डायरेक्ट विचारावं लागतं, टीमशी कोऑर्डिनेट करायला लागतं आणि तो डेटा घ्यायला लागतो. या ऍप्लिकेशनमुळे तुम्हाला एकाच ठिकाणी सगळा डेटा असतो. तिथे तुम्हाला मॅपवरती इझिली सगळं दिसतं, व्हिज्युअलायझेशन असतं आणि रिपोर्ट्स असतात. त्याच्यामुळे एका सिंगल क्लिकवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रत्येक दिवशी काय काम झालंय किंवा वीकली काय काम झालंय
किंवा आतापर्यंत त्या प्रोजेक्टमध्ये किती काम झालेलं आहे ते प्रत्येक प्रोजेक्ट वाईज तुम्हाला मिळतं. आणि समजा तुम्हाला एखादा रिपोर्ट द्यायचा असेल, म्हणजे मेनली त्यांना डिपार्टमेंटला रिपोर्ट्स द्यायला लागतात, तर ते तुम्ही इमिजिएटली एनी टाइम समजा कोणी फोन केला बाबा की मला ह्याचा आता काय तो स्टेटस दे, बरोबर, तर तुम्ही रिपोर्ट जनरेट करून तो एनी टाइम तो रिपोर्ट जनरेट करून देऊ शकता. आणि तो रिपोर्ट म्हणजे जस्ट टॅब्युलर पण असतो डेटामध्ये, त्याच्यामध्ये प्लस जो मॅप असतो तो त्याच्यामध्ये आपण व्हिज्युअलाइज करू शकतो त्याचा स्टेटस, तो पण त्या रिपोर्टमध्ये आम्ही सगळा इन्क्लूड करून देतो. एक्सलंट एक्सलंट. म्हणजे इनफॅक्ट अशा इतक्या मोठ्या कामांचा रिअल टाइम डेटा एका टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये आणि जीएस ऍप्लिकेशन मधनं बघू शकतो, ज्याच्याने बराच वेळही वाचतो आणि खरं कितपत काम झालं हे कळू शकतं. म्हणजे बऱ्याच गव्हर्नमेंट एजन्सीजना याचा फायदा मिळतो. फॅन्टॅस्टिक. मंडळी, आपण ऐकतोय कल्याण चॅप्टर हेमंत फडके यांना. मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने आपल्याला त्यांच्या कामाची महती कळली असेल की वेब ऍप्लिकेशन्स, मोबाईल ऍप्लिकेशन्स मध्ये जेव्हा हेमंत सर काम करतात तेव्हा आपल्या दृष्टीने सुद्धा, आपल्या व्यवसायाच्या वाढवण्याच्या दृष्टीने किंवा त्याच्या ग्रोथच्या दृष्टीने सुद्धा हेमंत सरांचा रोल असू शकतो. मला असं वाटतं की आपल्याला कल्पना आली असेल. मुलाखत फार रंगलेली आहे. आता आपण सर वळूया रॅपिड फायर राऊंडकडे. मी तुम्हाला 10 प्रश्न विचारणार आहे आणि त्या 10 प्रश्नांची तुम्हाला जशी सुचतील तशी उत्तरं द्यायची. तयार? ग्रेटस. सो मी पहिला प्रश्न विचारतो. राहायला आवडीचं ठिकाण डोंबिवली का कल्याण? आता कल्याण. आता कल्याण. कारण तुमचं डोंबिवली प्रेम आता एवढं झालंय कल्याणला. कारण तुमचं डोंबिवली प्रेम मी बरेच वेळा पाहिलेलं आहे आणि विशेषतः अपर्णाबरोबर गप्पा मारताना जेव्हा विषय निघतो तेव्हा नेहमी ती कल्याणकरासारखी कल्याण करत असते. तुम्ही डोंबिवली जाणार नाहीच, पण इथे पण माझं आता एवढं हे झालेलं आहे की निश्चित आणि ऑफकोर्स ते पण आहेत अजूनही. नक्कीच. अवघड प्रश्न आहे. ऍब्सोल्युटली. आणि तोच उद्देश आहे, अवघड प्रश्नच विचारायचे आहेत. सर, हॉटेलचं जेवण आवडतं का घरचं? घरचं. मोकळ्या वेळेत फिरायला जाणार का सिनेमा पाहणार? ऑफकोर्स फिरायला. तुमची फिरण्याची आवडही आम्हाला चांगलीच माहिती आहे. मित्रांबरोबर टाइमपास करायला आवडेल का कलिग बरोबर लंच करायला? मित्रांबरोबर आवडेल. मित्रांबरोबर टाइमपास करा. बर. जास्त भर कशावर, जेवणाची जागा का क्वालिटी? क्वालिटी. हे आधीच तुम्ही सांगितलं होतं, आपण आधी ऑलरेडी, पण तरी म्हटलं एकदा तरी रिकन्फर्म करावं. सर, क्वालिटी. अजून एक प्रश्न, जास्त भर कशावर, ग्रुप ऑनलाईन मीटिंग का 1 to 1? 1 to 1 जास्त मी प्रिफर करेन. अच्छा, म्हणजे 1 to 1 काय व्यक्ती समोर असते त्यामुळे जास्त माहिती मिळू शकतो. ग्रेट, फॅन्टॅस्टिक. आवडता हुद्दा किंवा पोझिशन, चॅप्टर हेड का ट्रेजर? कोणी टाकणारा प्रश्न उत्तर द्यायचंय सर. जास्ती मी एन्जॉय ट्रेजर म्हणून केलं. अच्छा. आवडतं म्हटलं तर चॅप्टर हेड मध्ये. अच्छा, म्हणजे चॅप्टर हेड सुद्धा तुम्हाला तितकंच आवडलेलं आहे. क्या बात आहे, फॅन्टॅस्टिक. पुढचा प्रश्न सर, लिहायला आवडेल, वाचायला, बोलायला का ऐकायला? ऐकायला जास्त आवडतं. ऐकायला जास्त आवडतं. म्हणजे आपण सगळेच जण हेमंत सरांना ते मितभाषेत म्हणून ओळखतो आणि म्हणून हा खास प्रश्न त्यांच्यासाठी होता. भरपूर खायला आवडेल काय, पुरणपोळी का मिसळ? पुरणपोळी. तुमच्या गोडाची आवड कल्याणकर जाणून आहेत. आणि शेवटचा प्रश्न सर, वाढदिवस साजरा करताना औक्षण करून घ्यायला आवडेल का केक कटिंग? औक्षण. नक्कीच औक्षण आवडेल. तुमचा केक वरचंही प्रेम आम्हाला माहिती आहे वेगळ्या अर्थाने, त्यामुळे औक्षण, त्यामुळे हाही अपेक्षित प्रश्न होता. मंडळी, आत्ता आपण हेमंत सरांबरोबर गप्पा मारल्या, त्यांच्याबरोबर रॅपिड राऊंड खेळलो आणि त्यांनी अतिशय मनमुरादपणे त्याची उत्तरं दिली, अतिशय मोकळ्यापर्यंत त्यांची उत्तरं दिली आणि आपल्याला त्यांनी वेळ दिला आणि ही मुलाखत दिली. सर, तुमच्यावर गप्पा मारला, खरोखर खूप मजा आली. तुम्ही वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. मंडळी, हा भाग आपण इथेच थांबवतोय.
आज आपल्याबरोबर होते कल्याण चॅप्टरचे विद्यमान हेड श्रीयुत हेमंत फडके. पुढल्या भागात आपण एका नवीन मेंबर समोर गप्पा मारणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.